त्यानंतर गुरुशेठ म्हात्रे यांचे सुपुत्र अक्षय म्हात्रे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या अक्षय म्हात्रे आपले सत्कार होईल. नाही अशोक नंतर शपथ घ्या, आता सत्कार करा पहिले. नाही हनुमान दादा तुमचं काही घेऊन जाणार नाही, देणार आहेत, लक्षात घ्या. अक्षय म्हात्रे यांचा सत्कार होईल. अक्षय गुरुशेठ म्हात्रे काही कारणास्तव गुरुशेठ म्हात्रे इथे उपस्थित राहू शकलेले, मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या टीमला इस फायनल जिंकल्याबद्दल. 2 बॉल 5 रनची गरज असताना चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता, मात्र फाईन लेगलाही चेंडू अडवता आला नाही, कारण की कठीण होता थोडासा बळू. बळीरामने जबरदस्त बॅटिंग केली, शेवटपर्यंत लढत राहिला. अक्षय गुरुशेठ म्हात्रे यांचा सत्कार केला होता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर फडकेपाड्याचे चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या चंद्रकांत पाटील साहेब, बळीराम पाटील यांनी जबरदस्त मॅच फिनिश केली, शेवटपर्यंत ते मैदानात. मला वाटतं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला होता आमच्या मुख्य व्यासपीठावर. वैभव अलिमकर यांचे सत्कार होईल. शिलगावर इथे उपस्थित राहिलेत वैभवजी अलिमकर. गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून आपण पाहिलं तर बळीराम आणि साईसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे, ते आम्ही नंतर देणार आहोत. नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला होतोय वैभवजी अलिमकर. त्यानंतर शशांक पाटील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात पंचांच्या भूमिकेत होते, त्यांचाही सत्कार होईल. भाऊ पाटील यांचा आवाज ऐकला. या स्पर्धेमध्ये 2 दिवस अप्रतिम समालोचन सागावचे, सागाव संघ सुद्धा मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये अध्यक्ष चषक मध्ये सुपर 3 मध्ये सुद्धा आहे. तर भाऊ पाटील यांचा सत्कार केला जाईल अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीम्सला विनंती असेल, खार्डी संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. मॅच जबरदस्त झाली, फायनल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. तर नितीन काळन यांचा देखील सन्मान केला होता, ज्यांनी 2 दिवस आम्हाला उत्तम प्रकारे साथ दिली. हनुमान पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. नाही चेहऱ्यावरती भरपूर आनंद आहे त्यांच्या. नाही सदस्य देखील ते 40+ संघटनेचे. साई म्हात्रे यायचे आपल्यासाठी. गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साई म्हात्रे. गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडनं साईसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि बळीरामसाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो बळीरामलाही आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊ. जे सलग 3 षटकांसाठी 1100 रुपये होते ते आम्ही साई म्हात्रे यांना जीपे करणार आहोत. साई नाही जीपे केल्यानंतर साईलाही टेन्शन नको. नाही भाऊ खरं तर आपण महेश म्हात्रे यांचा एक सत्कार करायचा आहे, मला माझी इच्छा तर आहे. फडकेपाडी महेश म्हात्रे या, आपला सत्कार होईल. प्रचंड मेहनत राहिली. महेश म्हात्रे या, महेश या. खरंच नाही भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या वतीने सत्कार आहे. नाही खरंच भरपूर मेहनत राहिली इथे महेश म्हात्रे यांची, कारण स्पर्धा मिनिटाला आम्ही ठेवली, आम्हालाही माहिती आहे स्पर्धा ठेवल्यानंतर त्याच्या मागे मेहनत किती असते. आमचे समालोचक भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते महेश म्हात्रे, एकदा टाळ्या होत्या महेशसाठी. जबरदस्त 2 दिवस भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आणि त्याचा सत्कार आपण पाहतो आमचे ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते.
तर या फायनल मॅचचा पण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. रोहिदास म्हात्रे साहेबांनी विनंती होती की आपण या आपल्या शुभास्ती देणार आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 33 धावा केल्या. बळीराम पाटील ठरलाय देसाई संघाचा या मॅचचा दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सर्व फलंदाज फेल गेले मात्र बळीराम फेल गेले नाहीयेत. फायनल जिंकायची होती ना, ट्रॉफी महत्वाची आहे. बळीरामची थोडीशी चर्चा करा. त्यानंतर दिनावत आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वैभव अलिमकर यांना विनंती होती की आपण या आपल्या शुभस्ती द्यायचे. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय बबन अलिमकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. चिंतामण अलिमकर असेल तर आपण या त्यांच्याकडे ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झालेत. बळीराम आपली मूर्ती घेऊन जायचे. बळीराम सुबक मूर्ती आहे. चिंतामण अलिमकर या. चिंतामण अलिमकर या त्यांच्याकडनं आपण पाहतो. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण मालिका वेळीसाठी आपल्याला ट्रॉफी पाहतोय आणि या स्पर्धेत आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी त्यांच्या शुभास्ते. चिंतामण अलिमकर बघा आपल्या वडिलांच्या नावाने त्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण ही ट्रॉफी देण्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आपण देणार आहोत. चिंतामण अलिमकर या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण चिंतामण अलिमकर यांचा सत्कार सुद्धा होईल. चिंतामण अलिमकर यांचा सत्कार होईल. त्यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी आम्हाला ट्रॉफी मिळाली आणि या स्पर्धेत बघा साई यांच्यासाठी त्यांनी पारितोषिक सुद्धा दिलेले 1111. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देणार आहोत चिंतामण अलिमकर यांच्या शुभस्ते. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने या स्पर्धेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 3 झेल पकडले आणि तो खेळाडू आहे गावदेवी खाडी 40+ संघाचा सुरेश पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. तर या सुरेश पाटील बेस्ट फिल्डर. जबरदस्त कॅचिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा एक ट्रॉफी आपण पाहतोय. वैभव अलिमकर यांच्या शुभस्ते आपण देणार आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेत आपण पाहिलं तर ज्या गोलंदाजाने आपल्या नावावरती 5 विकेट घेतल्या 22 धावा खर्च केल्या संघ आहे देसाई आणि गोलंदाज आहे नितीन पाटील ठरले या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. मेडन शेडे सुद्धा फेकलेली या स्पर्धेमध्ये. जरा जोरदार टाळ्या होत्या नितीन साठी. त्यानंतर देण्यात आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा एक सुंदर ट्रॉफी आहे. दत्तू मामा मात्र यांच्या शुभस्ते देण्यात आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी या स्पर्धेत 36 चेंडूमध्ये तब्बल 84 धावा कुठल्या संघ आहे गावदेवी खाडी 40+ आणि खेळाडू आहे बाळा निगुकर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तब्बल या स्पर्धेमध्ये 84 रन्स त्याने बनवल्या 84 धावा 36 चेंडूचा खेळ केला. बाळा निगुकर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. चिंतामण अलिमकर यांना विनंती होतो की आपण या.
चिंतामण अलिपकर या आपल्या शुभ मालिकावीरची ट्रॉफी आपण देणार आहोत. मालिकावीरसाठी एक सुंदर ट्रॉफीज बहिरामने जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. चिंतामण अलिपकर यांच्या शुभ दिनावर पण मालिकावीर आणि ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये तब्बल 42 बॉल मध्ये 125 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्या, ज्या खेळाडूच्या नावावरती आतापर्यंत 3 बाईक आहेत तो खेळाडू आहे साई मात्रे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. फायनल मॅच मध्ये ते शून्यावरती बाद झाले होते. बा निगुकरने त्यांना शून्यावरती बाद केलं मात्र तरी 125 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी कुठलेले आहेत. त्यानंतर दिला होता आपण या स्पर्धेतील आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. दिलीप दातीलकर या आपण, दिलीप दातीलकर या, महेश या आपण. 40+ ची स्पर्धा आहे. जर्मन क्रिकेट संघ फडकेपाडा 40+ आयोजित आणि बघा सुंदर ट्रॉफीज ज्या खेळाडूला आवडतात तो खेळ चांगलं करतात. एक मॅच जिंकल्यानंतर हनुमान पाटील यांनी चर्चा केली साईशी की ट्रॉफ्या चांगल्या आहेत, फक्त चांगलं खेळा, जिंकू शकतो आणि जिंकले असा आत्मविश्वास पाहिजे तुमच्याकडे. रोख रक्कम आहे 25,000 आणि या स्पर्धेतील रनरअप ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या. फायनल मॅच सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन गेले होते. गावदेवी खार्डी 40+ संघ ठरला या स्पर्धेतील रनरअप, उपविजेता संघ ठरलाय. अनिल अनिल पाटील या खाडीचे. नाही हारजीत होते क्रिकेटमध्ये, मात्र मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. गुरुनाथ पाटील या. नाही गुरुनाथ पाटील नेहमी आम्ही जेव्हा जेव्हा खाडी चषकमध्ये आलोय समालोचन करण्यासाठी खूप त्यांचं सहकार्य असतं गुरुनाथ पाटील साहेबांचं. आणि जबरदस्त खेळ, कारण की हारजीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. मात्र शेवटच्या बॉल पर्यंत फायनल मॅच गेली. बघा आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. रोख रक्कम 25,000. गुरुनाथ पाटील या लवकर, एक मिनिट थांबायचं. गुरुनाथ पाटील येत आहेत. खेळ चांगला झालाय, जरी फायनल मॅच हरले असेल मात्र मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. बहिरामने जबरदस्त मॅच ची टर्न केली. अभिनंदन गावदेवी खाडी 40+ संघ. गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच या संघाच्या पाठीशी असतो. सर्व मान्यवरांना विनंती असते आपण सर्वांनी या. या सीझन मध्ये बऱ्याचशा ट्रॉफी जिंकल्यात आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. फडकेपाडा 40+ चषकचा 2024चा चॅम्पियन संघटनेला 6वी ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे. तो जय वागेश्वर देसाई 40+ संघ. एकदा जोरदार टाळ्या होत्या. गुरुनाथ मात्रे काही कारणास्तव ते उपस्थित नाहीये, मात्र त्यांचे सुपुत्र अक्षय मात्रे ते उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अनिलला बघू शकता आपण. बघा आपल्या स्क्रीनवर बघू शकाल देसाई 40+ संघ जय वागेश्वर आणि जय वागेश्वरचा आशीर्वाद नेहमीच या संघाच्या पाठीशी असतो. बारक्या पाटील सातत्याने या संघाला सपोर्ट करत असतात. आणि आपल्याला बघू शकाल हे सर्व कॅप्टनला बघू शकाल किसन मात्रे, साई मात्रे, जितूला पाहू शकाल, रुपेश मुंडे आहेत, अनिल आहेत, धनेश पाटील तुम्ही पाहतायत, नितीन, जितू, 2 दिलीप पाटील आहेत आणि या संघाचे आधारस्तंभ आपण पाहिले तर हनुमान पाटील आहेत. रोख रक्कम 50,000 रुपये आणि या स्पर्धेत या सीझन मधली 6वी ट्रॉफी देसाई संघाने आपल्या नावावरती केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. बहिरामने अक्षरशः मॅच खेचून आणली. सर्वच फलंदाज अपयशी ठरले होते. अभिनंदन दिलीप पाटील, आपण बघतो हनुमान पाटील आणि किसन मात्रे स्वतः कॅप्टन आहेत आणि 6वी ट्रॉफी आपल्या नावावरती केली. खंदे समर्थक बघा बारक्या पाटील खुश आहेत. आता थोडेसे सुरुवातीला नाराज होते, पण त्यांनी सांगितलं की बहिराम मॅच टर्न करतील, त्यांना विश्वास होता बारक्या पाटील यांना. ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम.